शिवसेनेमध्ये भाजपचे हिमांशु पारेख हे विजयी झाले। मुंबईमधली आकडेवारी आपण पाहता या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचे हिमांशु पारेख जे आहेत ते विजयी झालेले आहेत। त्याच्यामुळे भाजपचा आकडा जो आहे तो आता बदलताना पाहतोय। भाजप 93, शिवसेना 29, मनसे 9, ठाकरेंची शिवसेना 61, काँग्रेस आणि वंचित 13, राष्ट्रवादी जी आहे ती 2 आणि इतर 8 असं सध्याचं मुंबईमधलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव या विजयी झालेल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय। यामिनी जाधव या प्रभाग क्रमांक 209 मधून आणि त्यांचा विजय जो आहे तो झालेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे। लोकसभेमध्ये पराभव, विधानसभेला सुद्धा उमेदवारी मिळालेली होती, त्यावेळेला सुद्धा पराभव झालेला होता आणि आता यामिनी जाधव यांचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय वॉर्ड क्रमांक 184 मध्ये वर्षा नकाशे या विजयी झालेल्या आहेत। उबाटा गटाच्या त्याचबरोबर कोमल जैन यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। त्यानंतर पुढचा वॉर्ड आहे तो म्हणजे 156। या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे अश्विनी माटेकर विजयी झालेले आहेत। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना कासले यांचा पराभव केलेला आहे। तर वॉर्ड क्रमांक 157 मध्ये सरिता मस्के विजयी झालेले आहेत शिवसेनेच्या। त्यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केलाय। त्याच्यानंतर पुढचा वॉर्ड आहे तो म्हणजे वॉर्ड क्रमांक 4। या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे मंगेश पांगारे विजयी झालेले आहेत। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजू मुल्ला यांचा पराभव केलेला आहे। लोकसभा आणि विधानसभेमध्ये यामिनी जाधव यांचा पराभव झाला होता। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव या नगरसेवक म्हणून मात्र या ठिकाणी विजयी झालेत। लोकसभा